छत्रपती संभाजीनगर शहरातील मिटमिटा परिसरात मृत गुंड बाबा फरजंद याच्या आलिशान बंगल्यावर गुन्हे शाखेने टाकलेल्या धाडी तब्बल 5,63,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करत मोठी कारवाई करण्यात आली। या कारवाईत 6,350 जिवंत काडतुसे, 21 हत्यारं, 5,26,00,000ची रोख रक्कम आणि 151.33 ग्राम सोन्याचे दागिने पोलिसांच्या हाती लागल्यानं शहरात एकच खळबळ उडाली आहे। कामगार युनियन आणि जमिनीच्या व्यवहारांच्या माध्यमातून गुन्हेगारी साम्राज्य उभारणाऱ्या बाबा फरजंद यांच्या मृत्यूनंतर पोलिसांनी अत्यंत गोपनीय पद्धतीनं या कारवाईचं नियोजन केलं होतं। गोपनीय माहिती मिळालेली होती की मिटमिटा छावणी पोलीस स्टेशनच्या एरियामध्ये जो भाग आहे त्या ठिकाणी एका घरामध्ये मोठ्या प्रमाणावरती बेहिशोबी रक्कम त्याचप्रमाणे शस्त्रास्त्र ठेवलेले आहेत। त्या अनुषंगाने माननीय पोलीस आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांनी आदेशित केल्यानुसार गुन्हे शाखेची टीम त्या ठिकाणी पोहोचून त्या घराची झडती घेतली असता त्यामध्ये एक महिला शीला साळवे म्हणून आढळून आली। ती आणि 2 पंचांसमक्ष झडती घेतली असता त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कॅश रोख रक्कम ही 5,26,29,000 रुपये, त्याचप्रमाणे 6 वेपन्स, मोठ्या प्रमाणावरती तलवार, चाकू, गुप्ती, सोने आणि चांदे अशी मालमत्ता हस्तगत करण्यात आलेली आहे आणि त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन छावणी या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या ठिकाणी जे व्यक्तीचं घर होता त्याचं नाव आहे बाबा फरजंद अर्देशीर दोरडी। या व्यक्तीचं मागील महिन्यामध्येच डायबिटीजचं निधन झालेलं आहे आणि 1980 ते 90च्या कालावधीमध्ये हा कामगार युनियनचा अध्यक्ष देखील होता। याच्यावर गुन्हे देखील दाखल झालेले आहेत। नाही, याच्यामध्ये गोपनीय माहिती मिळालेली होती की याच्यामध्ये बेहिशोबी मालमत्ता तर आहेच परंतु शस्त्र देखील आहे आणि त्याच्यावर ऑलरेडी गुन्हे दाखल असल्यामुळे ही कारवाई अतिशय गोपनीयरित्या करण्यात आली। याच्यामध्ये आपल्याला पिस्टल्स, रायफल्स आणि मोठ्या प्रमाणामध्ये काडतुसांची संख्या सुद्धा जिवंत काडतुसे 6,350 जिवंत काडतुस मिळालेली आहेत। याच्यामध्ये आपल्याकडे 2 पिस्टल आहेत मॅगझिनसह, 4 रायफल्स आहेत। याच्यामध्ये म्हणजे 12 बोरचे रायफल आहे, .22 रायफल आहे आणि जे काडतुस आहेत ते सर्वच प्रकारची काडतुस याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत। याच्यामध्ये जी वेपन्स आहेत ही वेपन्स ही परवाना असलेली वेपन्स आहेत, 4 वेपन्स। 2 वेपन्सची परवान्याच्या संदर्भात आम्ही चौकशी करत आहोत आणि हे वेपन्स वापरली किंवा कसे याचा सुद्धा तपासाचा एक भाग आहे, तो आपल्याला पुढे कळवण्यातच येईल। काडतुसांची संख्या ही 6,350 आहेत। ही पिस्टलची पण आहे आणि रायफलची पण आहे, दोन्ही। याच्यामध्ये जर आपल्याला बायफर्गेशन हवं असेल तर एकूण 12 बोरचे 632 जिवंत काडतुस, 7.65 mm चे 1878 काडतुसे आणि .22 चे एकूण 3,840 काडतुसे आहेत। त्याचाच हा तपासाचा एक भाग आहे म्हणून आम्ही ती जप्त केलेली आहेत आणि पुढील कारवाई करत आहोत। आता ही जी कारवाई आहे ही 10 तारखेला म्हणजे कालच झालेली आहे। रात्रीला उशिरा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तपास आता जे आमचे छावणी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी आहेत त्यांच्याकडे दिलेला आहे। समोर तपासामध्ये त्यांच्याकडनं जर आम्हाला काही विचारणा आली तर त्या अनुषंगाने सुद्धा तपास करण्यात येईल। गोपनीय सूत्रांद्वारे ही माहिती मिळालेली आहे। ही धाड तब्बल 21 तास सुरू होती। शहर पोलीस, गुन्हे शाखा, आर्थिक गुन्हे शाखा आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संयुक्त पथकानं बंगल्याची कसून झडती घेतली। बंगल्यातील गुप्त जागांमधून कोट्यवधींची रोख रक्कम, मोठा शस्त्रसाठा आणि मौल्यवान दागिने जप्त करण्यात आले। रोख रक्कम एवढ्या मोठ्या प्रमाणात होती की ती मोजण्यासाठी काउंटिंग मशीन्सचा वापर करावा लागला। या कारवाईमुळे फरजंदच्या आर्थिक व्यवहारांबाबत आणि संभाव्य गुन्हेगारी जाळ्याबाबत नव्या तपासाला वेग आलाय। आर्थिक गुन्हे शाखेनं जप्त केलेल्या रोख रकमेचा स्रोत, शस्त्रसाठ्याचा वापर आणि संबंधित मालमत्तेची चौकशी सुरू असून या प्रकरणात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली जाते।